12वी मध्ये वर्षभर तर मला एवढा वेळ नाही मिळाला अभ्यास करायला, कारण मी चेस खेळते त्यामुळे माझे टुर्नामेंट्स होत्या. मी शेवटचा 1-1.5 महिना मात्र नीट अभ्यास केला. त्याच्यात मी 1 ते 2 वर्ष आधीचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले बोर्डाचे. त्यामुळे मला खूप मदत झाली. म्हणजे माझा पोर्शन पण कम्प्लीट झाला, मला प्रॅक्टिस पण झाली बोर्डात कोणत्या पद्धतीने लिहायची. आणि मी दिनक्रम ॲजच नाही करायचे, पण मी टार्गेट ठेवायचे की एवढं आज मला करायचं आहे. त्यामुळे मग त्याला मला 6 तास लागतील, 10 तास लागतील, 2 तास लागतील, पण तेवढं करून मी संपायचे. नेहमी आम्ही तिचे चेसमधलंच यश अनुभवत होतो. यावेळेस अकॅडमिक्समधलं एवढं म्हणजे एकदम राज्यामधलं एवढं छान उत्तुंग 100पैकी 100 एवढं यश तिला मिळतंय, त्याच्याबद्दल खूप अतिव आनंद होतोय. आणि नेहमीच तिच्याबद्दल अभिमान आहे, तो अभिमान वाटतोय तिचे आई वडील असण्याचा. तनिषा चांगला रिझल्ट घेऊन येईल हे अपेक्षित होतं, राज्यात प्रथम येईल हे खूपच सुखद वाटलं आम्हाला. तशी ती बुद्धिबळात ती तशी नॅशनल चॅम्पियन आहेच आहे, त्यामुळे अभ्यासात तशीच ती पण हुशार आहे हे माहिती होतं. तिला चांगलं मिळतीलच मार्क. प्रथम येईल हे थोडंसं छान वाटलं अजून.